राम राम नमस्कार मंडळी. तर मी आता वाटरकांच्या इथे येत होतो. तर ते आता इथं आपलं कोब्याचं काम चालू आहे. त्यांच्या नळाच्या खाली तर खूप पाणी साठत होतं, म्हणून त्यांनी ते कोबा घालून घेतलं नाही मस्त. तर नमस्कार मंडळी. तर आमचा आज दक्षने पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय. दक्ष आमचा मित्रांनो काय झालं माहिती आहे, इथं पाणी भरपूर साठायचं म्हणून हा आता जो नळ आहे ना आमचा, तो आम्ही इथे कपडे भांडी हातपाय सगळ्यासाठी वापरला जातो बाहेरून आल्यावर. त्यासाठी मग इथं पाणी भरपूर साठायचं म्हणून कोबा केलाय, पहिल्यांदाच केलाय. जर त्या कोबा दाखव त्यांना कसा झालाय, तो मिस्त्री बघत असतील तर त्यांनी सांगावं मला. बघा तो कोण मिस्त्री बरोबर आहे काय सांगा जरा. सगळा काकाने पहिल्यांदाच काम केलं नाही, पण एक नंबर केलं नाही. जर मिस्त्री जर ब्लॉग बघत असतील, जे खरोखर मिस्त्री आपल्या कोकणातली मिस्त्री आहेत, जर हा खरोखर जर त्यांना वाटलं बरोबर आहे तर कमेंट करून सांगा. कारण मी पहिल्यांदाच केलं आहे, आपल्याला काही येत नाही येतलं. आपण फक्त बघत म्हटलं सिमेंट आहे तो वाया जाईल, भिजलाही पण तो त्याचे झाले एवढे गट्टे, हे जे गट्टे झाले डोक्यात मारलं तर कुणाला डोका फुटेल. डोका फुटला असे गट्टे झाले. तर मला वाया जाण्याऐवजी मला काहीतरी करूया म्हणून म्हटलं ते जास्तच वाया जाऊन आता करायला सुरुवात केली आहे. अजून जरा पुढं पण करायचं नंतर, हे पण जरा काम बाकीचं आहे जरासं. वेळ पण भरपूर झाला आहे. आता थोडासा व्हिडिओ बनवत होतो आम्ही. लक्ष आपले आलेले भेटायला. आज रविवारचा दिवस आहे, सगळे खेळत खेळायला. तर काका मी काय बोलताय, आता आपले काजू पण मोहरले. हां तर आता चोरं बिरं येतील, ते सिमेंटचं आहे ना, ते असं ठेवूया आपण. हां तर बरं काजूचं बोल त्यांना, काजू सांग आपल्या काजू भेटतील. बघा तुम्हाला काजू भेटतील म्हणते, तर काजू इथं मोहरलेत. अरे बिया दाखव तिकडे. बिया आल्यात बिया. हो ते बघ. हाय शपथ, मी आणताय मस्करी करता बघा काय. अरे हो, हे बघा बिया यायला सुरुवात झाली आहे. काका आपली ऑर्डर घेतील, तुम्हाला वाटल्यास मागवा. हा ओले काजू भेटतील. हा, ओले काजू भेटतील तुम्हाला. तर मंडळी खरोखरच खोटं मस्कर नाही करता, आम्ही गमतीशी जरी बोलत असलो ना, पण खरोखर आम्ही गेल्या 2 वर्ष मी ओले काजू विकतो. पण मी मोबाईल माध्यमातून नाही विकत, ओळखीच्या माध्यमातून विकत होतो. पण यंदा पण आता फेब्रुवारी महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्हाला खरोखर ओले काजू भेटते. कारण आता सुरुवात झालेली आहे चांगली यंदा. आणि यंदा पाऊस वारा ऊन सगळं व्यवस्थित लागल्यामुळे, थंडी पण चांगली पडल्यामुळे काजूला यंदा चांगला सगळीकडे आंबा पण काजू पण सध्या यंदा चांगल्या प्रकारे होतोय. गेल्या वर्षी पण काजू भरपूर लागला, पण यंदा पण बऱ्यापैकी बघतोय आपण मोहर खूप चांगला लागला आहे आणि काजूसुद्धा टिकून राहिलेला आहे. म्हणून सांगत असं तुम्हाला हा खाली नंबर मी नेहमी देतो, आता परत देतो हा नंबर. तर तुम्हाला दापोलीत असाल आणि तुम्हाला जर ओले काजू पाहिजे असतील तर मार्केटच्या रेटप्रमाणे मी तुम्हाला, आम्ही शिव स्मारक इथे मी मित्रांनो काम करतो, तिथे घेऊन येईन. तुम्ही तिथनं फक्त घेऊन जाऊ शकता. फक्त मला फोन करून सांगा किती पाहिजे कसं पाहिजे, तसं या संपर्कात आम्ही नेहमीप्रमाणे देतो तसं देऊ. आणि तुम्हाला इथं वेंगुर्ला 7 हा काजू भेटेल. तो मोठा बी असते आणि ओली बी पद्धतशीर तुम्हाला ओली बी काढून वगैरे भेटेल. आणि तुम्ही ती घरी जाऊन भाजी मस्त की यंदा नवीन वर्षाची नवीन भाजी तुम्ही आमच्याकडून आमच्या काजू बागेतल्या काजूची खाऊ शकता. तर हा नंबरवर फोन करा. बाकी आमचा हा दक्ष मोरेला पण प्रेम करा. दक्ष मोरेचं इंस्टाग्रामला चॅनल आहे. चॅनलचं नाव सांग भाऊ तुझ्या. चॅनलचं नाव अजून ठरवलं नाही हो. हां ठरवलं नाही आहे, पण काहीतरी आहे. आता सुरुवातीला काय ते सांग. सुरुवातीला माझंच नाव आहे दक्ष मोरे. हां दक्ष मोरे इंस्टाग्रामला चॅनल आहे. तो पण असे ब्लॉग छोटे मोठे करतो. त्याला पण. आणि हा आपल्या आडस कोकणकर चॅनलवर काम करत असतो आपल्या छोट्या मोठ्या व्हिडिओमध्ये. आता लवकरच आमचा एक व्हिडिओ पडेल दोघांचा. आणि हा खूप चांगला कलाकार मुलगा आहे, त्याला पण प्रेम करा. हा रनरसुद्धा आहे. मी जर लवकर उठून जर गेलो ना, हा सकाळी 7 वाजता घरात बाहेर पडून संध्याकाळी 2 टाईम तो धावायला जातो. आझाद मैदान दापोली येथे. आणि त्याची दापोलीमध्ये ओळख आहे. त्याला छोटे मुलं मोठे मुलं म्हणत आता रनर म्हणून. तर याच्यावर पण प्रेम करा. तर नमस्कार. हा व्हिडिओ आता आम्ही इथे थांबवतो.